तर जय शिवराय मित्रांनो, मी अनिकेत आणि हा माझा तिसरा ब्लॉग आहे. याच्या अगोदर 2 ब्लॉग मी केलेत आणि ते आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. आता आम्ही चाललो माझ्या गावी चाललो कारण 4 किल्ले आहेत आमचे. 4 किल्ले करायचे आहेत आणि 2-3 आपले धरणं करायचे आहेत. मग त्यामुळे आम्ही गावी चाललो आणि मस्त फुल्ली एन्जॉय करायचं ठरवलं आहे. मस्त इथे आता मुंबईमध्ये काम करून आता आम्हाला कंटाळा आला आहे खूप सगळ्यांनाच. मग आता आम्ही थोडं रेस्ट घ्यायला गावी चाललो. रेस्ट म्हणजे थोडं मनाची शांतता घ्यायला, कारण खूप काय गोष्टी घडल्या आहेत आता काही ह्या 2-3 महिन्यामध्ये आणि त्यामुळे फिरायची खूप इच्छा होते. त्यामुळे फिरतो आम्ही, चांगलं पण वाटतं. आता सध्या तर माझ्यासोबत 4 जण आहेत आणि अजून ॲड होणार आहेत हळूहळू. तर मग पहिला अभिषेक, नंतर निलेश दादा आणि आपला चेतन. हा दादा आपला नाशिकवरून आला आहे सकाळी माझ्या घरी. मग काय बोलतो दादा? गुड. चेतन तू काय बोलतो? ओके. दोन ओके आणि 1 गुड आलेला आहे आपल्याला. तर आपण CSTला चाललो आता. CSTवरून महालक्ष्मी एक्सप्रेस आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस आपल्याला कराडला सोडेल, ठीक आहे. मग थोडेफार सिनेमॅटिक्स आहेत मध्ये. आपल्याला निलेश दादा आलेला आहे, खास ड्रोन घेऊन आलेला आपल्यासाठी आणि मस्त सिनेमॅटिक्स भेटतील तुम्हाला, ड्रोन शूट्स भेटतील, ठीक आहे. बघत राहा तुम्ही. जस्ट आम्ही आता कराडला उतरलेलं. आता कराडवरून आम्ही कराड बस डेपोला जाणार. हे बघा जस्ट उतरलो आहे. सगळ्यांची झोपलेली तोंडात. ही गाडी अजून उभीच आहे. हे सामान आहे आमचं. आता घेऊन आम्ही इकडे मागे चाललो बस डेपोला. इकडे ब्रिज दिसतो ना, त्या ब्रिजवरून रिक्षा किंवा आपल्याला वडाप वगैरे काहीतरी भेटेल. तिकडून आपण आपल्याकडे शिरायला जाणारी गाडी पकडायची, म्हणजे बस पकडायची, मग आपल्या गावी जायचं, ठीक आहे. तर आता आम्ही कराड बस स्थानकावर आहे, म्हणजे ST डेपो वगैरे. आम्ही कराड रेल्वे स्टेशनवर होतो, तिथून ब्रिज चढलो वरती, तुम्हाला दाखवलं. तिथून 20 रुपये घेऊन आम्ही कराड बस स्थानकावर आलो आहे, ठीक आहे. आता इथून 32 शिराळा जाणार आम्ही, म्हणजे आमची जवळजवळ 60 रुपये तिकीट होईल, ठीक आहे. लालपरीने प्रवास असेल हा सगळा. आणि आता सकाळचे 5:40 झालेत, ठीक आहे. आता हे पण सगळे झोपेनात. थोडंसं आता तंदुरुस्ती वाटते यांना पण, जरा फ्रेश झाले आहेत. काय बोलतो चेतन? फ्रेश वाटतं आहे. गाव जवळ ऐकून मग आता अजून एकदम उत्स्फूर्त, एकदम उत्साह आला. तुला कसं वाटतंय? थंडगार वाटतं का? थंडगार वाटतं. पाऊस पडलेला आहे रात्री, वाटतं पाऊस गारगार झालं. तेव्हा हे असं बस स्थानक आहे. जाऊया, आपल्याकडे कोणती गाडी कितीला आहे ती बघूया आणि जाऊया आता तिथे, ठीक आहे. जस्ट आता आम्ही शेडीवाडी फाट्यावर आहे आणि हे असा आमचा शेडीवाडी फाटा आहे. हे असं दिसतं आहे. आता आम्ही इकडून हे आमच्या गावात आत थोडंसं, म्हणजे थोडंसंच आहे, 10 मिनटावर, पण यांना कंटाळा आला आहे, मग म्हणून चाललो आम्ही रिक्षा घेऊन. मग आता डायरेक्ट गावात भेटू आमच्या घराच्या इथे, ठीक आहे. बाय बाय. तर आता आम्ही विहिरीवर पोहायला आलो. कालचेच कपडे आहेत आमचे. आता लाईट तर गेली आमच्या इकडे, बघू लाईट येईल तेव्हा आम्ही कॅनलला जाईल. पण आता विहिरीवर चाललो आहे. चिखल झालं. काल खूप पाऊस होता. जांभळाचं झाड आहे. आहेत का जांभळ? आहेत.
तर इकडे विहीर आहे याच्या मागे, जाऊ आपण. बादली आणायला पाहिजे होती. हा आर्यन आहे आर्यन. आपण मुंबईला असतो. कुठे असतो मुंबईला? पुण्याला असतो. तिकडे एक वसईकर आहे, दुर्गम भाग. आणि आपण आंबिवली. असं व्ह्यू आहे. हो. कुत्रा आहे हे बघा, अशी विहीर आहे. तर सुमारे 12:30 झाले आहेत आणि आपण पोहून झाल्यानंतर आता वाटेत आपल्याला आंब्याचं झाड सापडलंय. मग आपण इथे आंबे पाडतोय आणि त्यानंतर मग आपण जेवायला जाऊ. आणि मग हा इथे बघू शकतो आपण आंबे पडतायत. डोक्यात नाही पडलं म्हणजे बस 10 आंबे पडले आहेत अशा प्रकारे. त्याच्या हे बघा आपण आंबे पाहू शकतो खाली 10-15च्या वर पडले आहेत. जवळजवळ हे 30-40 आंबे आहेत. 37 दिसत आहेत मला. अनिकेत हे खाली. आता आम्ही आंबे काढले. हा बघा चेतन आंबे खातोय अजून. दातातून ते सुरकुत्या काढतोय मी. अडकलेला काढतोय. खूप खाल्ले गेले आंबे. जास्त आंबे खाल्ले त्याने. 10 मी चढलेलो आंब्याच्या झाडावर आणि झाड हलवत होतो मी आणि आंबे खाली पडत होते. ते 2 आमचे मित्र पुढे चाललेत. आता अजून एक पुढे आंब्याचं झाड आहे, जांभळाचं झाड आहे. तर आपण बघूया काय काय खायला भेटतं आज. आपला पहिला दिवस कसा जातो. ठीक आहे. तर आम्ही झोपलेलो थोड्या वेळासाठी आणि इथे पाऊस येऊन गेला. मग आता आम्ही मटण आणायला चाललो आहे. मटण आणायला शेळीवाडी फाट्याला जायला लागतं. मग आता मस्त बुलेट काढली आणि चाललो आता मटण आणायला. हा बघा मस्त वातावरण झालं आहे. तर आज मगाशी बघितलं तुम्ही मटण आणायला गेलेलो मी. आता मस्त ताट बघा, सुक्क आमटी आणि चपाती आणि हा कांदा वगैरे. पोरांचा ताव सुरू झाला आहे. हे बघा हा आपला डे 1चा ब्लॉग इथेच एंड करतो आपण. जेवण घेणार आता. तर भेटू डायरेक्ट उद्या. ठीक आहे. हा ब्लॉग तुम्हाला लगेच दिसेल थोड्या वेळात. एलिमिनेटर मॅच सुरू आहे. मॅच चालू आहे तिथे. लाईव्ह हवी आहे. हे असं छोटंसं घर आहे आमचं. इथे महाराजांची मूर्ती आहे. घर दाखवलं नाही मी, उद्या दाखवेन ब्लॉगमध्ये. बरं ठीक आहे. चला बाय बाय. बाय करा बाय.